नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये भावावर 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे आपल्या सामान्य कास्तकार बांधवांचा 100% होणार फायदा। पण असा कोणता तो बाजार भाव आहे की ज्या भावावर ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर आपला 100% फायदा होणार? आता हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे आणि आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव हाच सवाल या ठिकाणी करतोय की ऑक्टोबर महिना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे। कशामुळे? तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी आहे, 15 ऑक्टोबर नंतर आमच्या हातात सोयाबीन त्या ठिकाणी पडेल आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या मागे घेणं देणं आहे, म्हणून आम्हाला 15 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान विक्री केल्याशिवाय गत्यंतर नाही। आणि अशा परिस्थितीत आपण प्रश्न विचारलाय की ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री केली तर आपला 100% फायदा होईल। तर मित्रांनो, आज हा बाजारभाव तुम्हाला सांगणार आहे की ज्या भावावरती आपण सोयाबीनची विक्री ऑक्टोबर महिन्यात केली तर 100% आपला फायदा होणार आहे। पण या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना मनापासून आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, सामान्य कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आम्हाला ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनची विक्री करायची, पण असा कोणता भाव आहे की ज्या भावावर विक्री केली तर आमच्या सामान्य कास्तकार बांधवाचा पांग फिटेल आणि सामान्य कास्तकार बांधवांचा 100% फायदा होईल, हे जाणून आता घेऊयात। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी ही 4700च्या आसपास आहे। जर ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर अमेरिकेमधील व्याजदरातील कपात, परतीच्या पावसामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये झालेलं नुकसान आणि त्याचबरोबर 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची खरेदी, या तीन सकारात्मक गोष्टीमुळे 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव 5000 पार जाताना दिसणार आहे आणि 5000च्या वर जो बाजारभाव जाणार आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे टिकताना। याचा अर्थ काय? 5100 5200 लगेचच होईल का? तर अजिबात नाही। म्हणून लक्षात घ्या, बाजारभाव पातळी 15 ऑक्टोबरच्या नंतर 5000 पार गेली की आपल्या गरजेपुरतं सोयाबीन त्या ठिकाणी विक्री करून टाका आणि उरलं सुरलं सोयाबीन हे दिवाळी नंतर विकण्याचा विचार करा। कारण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की 5000च्या भावावरती आपण 15 ऑक्टोबर नंतर गरजेपुरती सोयाबीनची विक्री केली आणि तिथून पुन्हा दिवाळी नंतर बाजारभाव वाढला तर मनाला या वाटेल की बरं झालं मी 50% विकलं आणि 50% ठेवलं, आज माझा फायदा व्हायलाय। आणि जर आपण मित्रांनो या ठिकाणी 5000च्या भावावर 50% विक्री केली सोयाबीनची आणि दिवाळी नंतर बाजारभाव 100-200 न घसरला तर त्यावेळेस मनाला दिलासा येईल की बरं झालं विक्री करून मी देणं घेणं निपटिलं, जर आज विकलं नसतं 50% सोयाबीन तर माझं नुकसान झालं असतं। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, एकदाच विक्री करण्यापेक्षा टप्प्याटप्प्यात विक्री करावी। मग ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भावावर विक्री करायची तर इथून 200-300 ची तेजी आली, भाव 5000 पर्यंत गेले की तिथे 100% विक्री करा, आपला फायदा होणार म्हणजे होणार। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।